जनतेला खोटे आश्वासन देऊन भाजपाने अच्छेरींचे स्वप्न दाखवत जनतेचा भ्रमनिरास केला आहे आणि यालाच कंटाळून खारघर, कामोठे, कळंबोली व खांदेश्वर येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। पनवेल महानगरपालिका परिषदेतील काँग्रेस कार्यकर्ता मेळावा रविवारी आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात खारघर, कामोठे, कळंबोली व खांदेश्वर येथील कार्यकर्त्यांनी भाजपाला रामराम करून काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला। या कार्यक्रमात कामगार नेते श्याम म्हात्रे, डॉक्टर भक्तिकुमार दवे, शशिकांत बांदोडकर, ॲडव्होकेट के.एस. पाटील, निर्मला म्हात्रे, मोतीशेठ बाठिया, शशिकला सिंग आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर कार्यक्रमाप्रसंगी कामगार नेते श्याम म्हात्रे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली। परिस्थिती बदललेली आहे आणि निसर्गाने परिस्थिती बदलली आणि ही नियती कोणालाही सोडत नसतो। नियती ही ज्या पद्धतीने सर्क्युलेशन मध्ये चालू आहे त्यामुळे आपल्याला शेका पक्षाचा पूर्वीचा दुश्मन तो आज तुमचा मित्र झालेला आहे। त्या नियतीने तुम्हाला सोडलेलं नाही आणि म्हणून नैसर्गिकरित्या ही युती झालेली आहे आणि म्हणून मी सर्व चॅनेलला सांगितलं आमच्या सत्तेपोटी नाही, आम्हाला सत्तेत जायचं आहे म्हणून नाही, तर निसर्गाने ही युती घडवली। कारण पुढे बीजेपी आणि शिवसेनेसारखा महाशत्रू आपल्या समोर ठाकलेला आहे। त्यांचं संघटनात्मक काम नाही। बीजेपीचं आज ते काम आहे शहरामध्ये, मुंबईमध्ये, परंतु पनवेलमध्ये ग्रामीण भागामध्ये ते नाहीये आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये ते काम नसल्या कारणानं फक्त आपल्यातलाच सैन्य त्यांनी पकडलेला आहे, आपल्यातलाच उमेदवार पकडला आहे। ज्या उमेदवाराला मी चावण्यामध्ये मोठा केला, ज्या उमेदवाराच्या हातात 54 कंपन्या दिल्या, श्याम म्हात्रे पैसे देऊ शकत नाही, पण एखाद्याला उभं करायचं म्हटलं तर उभं करू शकतो। कारण जरी गाड्या मोठमोठ्या वापरत नसलो तरी एक क्षमता आहे, त्या कार्यकर्त्याला उभं केलं, त्याचा आज मला वेळ पडल्याने सांगितलं, श्याम ज्याला तू सोबत घेऊन जातोस आमच्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी गरिबातला केंद्रबिंदू मानतो, महिलांना प्राधान्य देतो, कारण महिला या अत्यंत संघर्षामधनं आज 50% आलेल्या आहे। 33% आरक्षण आम्ही पुरुष प्रधान संस्कृती लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आम्ही अद्याप तुम्हाला देत नाही, हा आमचा दोष आहे। कारण आम्ही पुरुष प्रधान संस्कृतीचे पुरस्कर्ते आहोत, परंतु आम्ही मात्र पुरस्कर्ते नाही। 50% स्त्रिया, 50% पुरुष, 50-50 राज्य करण्याची संधी दिली आणि म्हणून युपीए सरकारने, सोनिया गांधीने, इंदिरा गांधीनं, राजीव गांधीनं आपल्याला 33% आरक्षण दिल्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकेमध्ये आज माझा महिलांचा राज आला, आज माझ्या महिला सक्षमपणे बसू लागल्या आणि म्हणून आपल्याला जितकं पुरुषांकडे हिंडणार तेवढ्याच महिलांकडे हिंडा। पण महिला ह्या आपल्या भगिनी आहे, महिला ह्या आल्यानंतर त्यांना आधारानं वागवलं पाहिजे, त्यांच्याशी आधारानं बोललं पाहिजे, त्यांच्याशी आधारानं संवाद साधला पाहिजे आणि येणारी महिला हिला वाटलं पाहिजे काँग्रेसमध्ये असणारे सर्व भाऊ आहेत, काँग्रेसमध्ये असणारी माणसं सन्मान देतात। ह्या तऱ्हेचा जेव्हा आत्मविश्वास द्या तेव्हा महिला मोठ्या प्रमाणात जमू शकतात। यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला।